नमस्कार मित्रांनो, भिवंडीतील सर्वात गजबजलेला भाग म्हणजे धामणकर नाका. इथल्या ट्रॅफिकमुळे आपण सगळेच हैराण होतो. पण आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे, कारण मुंबई मेट्रो लाईन 5 म्हणजे ऑरेंज लाईन, या ऑरेंज लाईनचे बहुतांश काम हे पूर्ण झालेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धामणकर नाका मेट्रो स्टेशनचे अपडेट. जसे की तुम्ही पाहू शकता, आपण धामणकर नाका ब्रिजवरनं धामणकर नाका मेट्रो स्टेशनकडे चाललेलो आहोत आणि समोरच तुम्हाला दिसत आहे मेट्रो स्टेशनचे वरचे छताचे काम बाकी आहे. जे छत बाकी आहे त्याचे काम आता सुरू आहेत. खास आपल्यासाठी धामणकर नाका मेट्रो स्टेशनचे अपडेट, मेट्रो ऑरेंज लाईन 5 आणि अशा प्रकारे आपण धामणकर नाका मेट्रो स्टेशनजवळ आलेलो आहोत. आणि हे पाहू शकता, इथे बोर्ड लिहिलेले धामणकर नाका मेट्रो स्टेशन. छताचे काम बाकी आहेत, तसेच जे जिन्याचं काम देखील तुम्ही पाहू शकता. एका बाजूला सुरू आहे, दुसऱ्या बाजूला देखील सुरू आहे जिन्याचे काम. आणि या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते. आता सुद्धा ट्रॅफिक जाम लागलेली आहे. पाहू शकता मेट्रो ऑरेंज लाईन 5 म्हणजेच एकंदरीत हा जो मार्ग आहे तो ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही ठिकाणांना एकत्र जोडणारा मेट्रो मार्ग आहे. जसे की मी म्हटलं, इथे नेहमीच गजबजलेलं असते, वाहतूक कोंडी असते. आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालेली आहे आणि खास करून सकाळच्या वेळेस, कारण इथे जे महानगरपालिकेच्या गाड्या असतात, जे कचरा उचलायला असतात, ते मध्येच येतात, कशाही उभ्या राहतात, कसे कचरा उचलतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते. असो, आपण आता इथून पुढे अंजूर फाट्यापर्यंतचा प्रवास करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक अंदाज घ्या की इथे काम कसे झालेले आहे मेट्रो 5 चे. मेट्रो 5 म्हणजेच मुंबई मेट्रो लाईन 5 ही एकंदरीत 24.9 किलोमीटर लांब असून ती ठाणे, भिवंडी आणि कल्याणला जोडते. यामधील धामणकर नाका हे सर्वात महत्त्वाचे स्टेशन आहे आणि हे पूर्णपणे एलिव्हेटेड म्हणजेच उन्नत आहे. यामुळे अंजूर फाटा भिवंडी शहराच्या अंतर्गत भागात येणे जाणे सोपे होणार आहे. मी पाहिलात आता आपण किती वेळ झाले ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेलो आहोत. यावेळेस ही मेट्रो लाईन पूर्णपणे चालू होईल. अंजूर फाट्यावरनं धामणकर नाक्याला यायला आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटे लागतील. कदाचित त्याहूनही कमी वेळ लागू शकतो. अशी मेट्रो लाईन 5 ऑरेंज लाईन मुंबई मेट्रो 5. बराच उशीर झाला. हे बघा JCB आणि इथे बाजूला जे कचऱ्याची गाडी, जसे की मी अगोदरच म्हटलं, इथे जे महानगरपालिकेच्या गाड्या येतात सकाळी कचरा उचलायला, त्यांना कुठल्याही प्रकारची शिस्त नाही. कशाही गाड्या लावतात, कसे कचरा उचलतात. सध्या तरी या धामणकर नाका मेट्रो स्टेशनचे काम आपण पाहिलं पूर्ण झालेले दिसत आहेत. आत्ताच्या घडीचा विचार करता ठाण्याहून भिवंडीला येण्यासाठी लागणारा 1 तासाचा वेळ जेमतेम 15 मिनिटावर येऊ शकतो. यावेळेस ही मुंबई मेट्रो लाईन सुरू होईल. आणि जी काय वाहतूक कोंडी होत असते धामणकर नाक्याला किंवा अंजूर फाट्याला, त्या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका मिळणार, स्पेशली या ऑरेंज लाईन मुळे. साधारणतः 2025 डिसेंबरची याची डेडलाईन दिलेली, परंतु आता 2026 देखील सुरू झालेला आहे. परंतु स्टेशनचे जे काम आहे, एकंदरीत जो मार्ग आहे रोड ते पूर्ण झालेला आहे. पिलर्स वगैरे सर्व झालेलं आहे. राहिलेत ते फक्त स्टेशनचे काम, म्हणजे जिना किंवा छत हे जर का रेडी झाले तर ही लाईन सुरू व्हायला काही हरकत नाही. डिसेंबर 25 अशी माहिती आलेली. त्यानंतर 26 झालेला आणि 26 आता मार्च संपायला आलेला आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू झाला असता खूप छान प्रवास झाला असता, परंतु तसे काही दिसत नाहीये.
आजचा प्रवास मित्रांनो तुम्हाला कसा वाटतो? आजचा प्रवास आज आपण जो अपडेट देत आहे त्या अपडेटनुसार आपण कमेंट्स मध्ये जरूर नमूद करावे. आणि अशा प्रकारे आपण दामनकर नाक्याच्या दिशेने चाललो, दामनकर नाक्यावरून निघून अंजोरपाड्याच्या दिशेने चाललेलो आहोत. सदर महत्वाची माहिती म्हणजे ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ऑरेंज लाईन नंबर 5 जी एलिव्हेटेड मेट्रो आहे. ठाण्याच्या दिशेने अंजोरपाटा आणि कल्याणच्या दिशेने भिवंडी असा एकंदरीत हा रूट आहे. यापैकी ठाणे कापूरबावडी ते दामनकर नाका भिवंडीपर्यंतचे कामे झालेले. त्यानंतर पुढे भिवंडीपासून कल्याणपर्यंतच्या कुठल्याही कामाला सुरुवात झालेली नाहीये. सदर ऐकून आहे की आता तिथून भूमिगत मेट्रो जाणार आहे, परंतु ते ऐकून 6 महिने होऊन गेले, 2 वर्ष होत आलाय, तरी त्यावर अजूनही कुठेही कामाला सुरुवात झालेली दिसत नाहीये. पुढे काय होईल आपण कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करावे. आणि आपण पोहोचलो अंजोरपाटा मेट्रो स्टेशन. ऑरेंज लाईन 5 चे सर्वात गजबजलेलं मेट्रो स्टेशन असेल. ज्या वेळेस ही मेट्रो सुरू होईल सर्वाधिक प्रवाशांची गर्दी येण्या जाणं हे या अंजोरपाटा मेट्रो स्टेशनवरनं असेल, कारण हा सर्वात वर्दळीचा पॉइंट आहे. याच ठिकाणी वसई विरारवरनं येणारे लोक देखील आहेत. आणि याच ठिकाणी दिवा वसई रेल्वे लाईनसाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे भिवंडी स्टेशन देखील आहे. इथून साधारणतः 5-10 मिनिटं अंतर चालत गेलो का भिवंडी स्टेशन लागतो. आणि दिवा वसई रेल्वे जी लाईन आहे त्यावर सर्वाधिक गर्दी ही भिवंडी रेल्वे स्टेशनवर असते. आणि तीच गर्दी ज्यावेळेस मेट्रो लाईन सुरू होईल त्या मेट्रो लाईनवरच वळली जाणार आहे. त्यामुळे सर्वात गजबजलेला मेट्रो स्टेशन जर कुठला राहणार आहे तर ते अंजोरपाटा मेट्रो स्टेशन राहणार आहे. कापूरबावडी ते दामनकर नाकापर्यंतच्या जी मेट्रो लाईन बनत आहे त्यामध्ये सर्वात गजबजलेलं स्टेशन हे अंजोरपाटा स्टेशन राहणार आहे. या ठिकाणी सदा न कदा गजबजलेला हा परिसर असतो आणि इथे सतत वाहतूक कोंडी असते. आपण चाललो आहोत ते आता पुढे अंजोरपाटाच्या ठाण्याच्या दिशेने. तुम्ही पाहू शकता सर्वाधिक उंच पिलर जो बांधलेला गेलेला आहे तो याच ठिकाणी बांधलेला आहे ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत. 1 2 3 4 सीट, बाप रे बाप, 2 व्हीलरवर 4 सीट. आणि अशा प्रकारे आपण जी दिवा वसई रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी WDFC मार्फत एक नवीन पूल बांधण्यात आलेला आहे रेल्वे लाईनचा, तुम्ही पाहू शकता. तसेच वरती स्टीलचा सर्वात मोठा पिलर मेट्रोचा याच ठिकाणी पाहू शकता. घालते रस्त्यावरून गाड्या, वरतून रेल्वे त्याच्यावरतून मेट्रो रेल्वे, एकंदरीत 3 तुम्ही पाहिले स्टेशन हा सर्वात जुना. आणि साधारणतः काही वर्षापूर्वी, साधारण 3-4 वर्षापूर्वी याच ठिकाणी एक पिलरचा सांगाडा कोसळून काही व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशीच घटना मला वाटतं आता काही दिवसांपूर्वी देखील ठाण्याला का कुठे घडली होती. सर्वाधिक उंचीचे जे पिलर्स कुठे असतील ते कदाचित याच ठिकाणी असो. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते, मेट्रो आल्यावर दामनकर नाक्याचे ट्रॅफिक खरंच कमी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भिवंडीकरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खास आपल्यासाठी आपली मराठी, नवीन रस्त्यांचे नवीन अपडेट्स. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.